12,000 काम करायचं. 12,000 कामाला पुरं येतं. 12,000वर काम करतात पोरं. जवळ एमआयडीसी आपल्या लांब पण नाहीये, पण इथं जवळ एमआयडीसी असून त्याचा उपयोग काय? आमच्यासारखे काय करतात इथं हमालकीच करतात ना. 12,000 पोरं अजून पण काम करतात. मी आता ITI करतोय. आता ITI झाल्यावर काय करायचं आम्हाला? तेच काम 12,000 रुपयात काम करायचं. ते खंडाळा तालुक्यात एवढं आता MIDC असून इथल्या स्थानिक कामगारांना कुठं काम मिळतंय? पोरांना इष्टी नाही वेळेवर, ते तेवढं झालं पाहिजे. खंडाळा तालुका कायम पाण्यापासून सगळ्या गोष्टीपासून वंचित राहील. पण मला आमदाराला एकच गोष्ट सांगायची की माझ्या या तालुक्याच्या हक्काचं पाणी जे तुम्ही बारामतीला चोरून पळवलंय, तर ते माझं पाणी मला परत द्या आणि माझ्या शेतकऱ्यांना एकदा दिलासा द्या, माझ्या शेतकऱ्याला खळखळून हसू द्या. वारं फिरलं नाही, बाकीच्याने काय सतरंजाच उचलायचे का फक्त? त्या ठिकाणी घराणेशाही ही मोडीत काढण्यासाठी पुरुषोत्तम जाधव साहेब हे उभे आहेत. आतापर्यंत 15 वर्षामध्ये मकरंदाबांनी काहीही काम केलेलं नाही, 1 रुपयाचं काम केलेलं नाही. आणि ह्या भागाचा कुठलाही विकास केलेला नाही. आज एवढी लोक इथं बेकार आहेत पोरं, तर कधी त्यांनी MIDCतनं कारखाने उभे केले नाही, एखादा उद्योग आणलेला नाही. त्यांनी आणलं पाहिजे ना पाणी आम्हाला. आणलं नाही का मग? अजून तर नाही काय तसं नियोजन, नुसते आश्वासनच आहे. निवडणुकीचं तर आमच्या इकडे तर तुतारीच वारायचं. तू तरीच वार आहे. सगळी पदवी एकाच घरात असतील तर ह्या तालुक्यामध्ये खंडाळा तालुक्याला काय वंचित राहिला. खंडाळा तालुका पुरुषोत्तम जाधव काय त्यांनी सातत्याने जर टिकून राहिले असते तर ते भविष्यात खंडाळा तालुक्याचा आमदार झाला असता. तो माणूस 2009 पासून संघर्ष करतात. त्यांना प्रत्येक वेळी डावलण्यात आलं. का डावलण्यात आलं? कारण की त्यांच्या पाठीमागे वारसा नाहीये, त्यांच्या पाठीमागे राजकीय बळ नाहीये. आता तुला संधी दिली तर तू करशील का? करणार 100%. पण मला अजून मतदानाचा अधिकार नाही. आता तुम्ही लाडकी बहीण आणली, लाडकी बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा तिला काय लागतंय, त्यांच्या गरजा काय आहेत त्या पूर्ण करा. म्हणजे ह्यांनी एक संबोधलंय, हे गाठवाली काय करतात, पण आत्ताच्या काळात ठरू शकतो गाठवाली काय करू शकतात ते. पुरुषोत्तम जाधव हा एक सक्षम उमेदवार आहे. आपण वाई मतदारसंघात फिरतोय आणि या मतदारसंघामध्ये फिरत असताना या मतदारसंघातलेच काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे. मला सांगा, वाई मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे? कोणाचं वार आहे? आता वारं बघितलं तर एका सामान्य शेतकऱ्याचं वारं आहे. कारण का घराणेशाही आणि घराणेशाही बद्दलचा हा जो उठाव आणि त्या उठावावरती आज एक लोकल म्हणजे इकडचा एक स्थानिक शेतकरी जो आहे त्याच्या पाठीच सर्व जनता आहे असं दिसतंय. अच्छा, बदल हवाय असं वाटतंय? नक्कीच बदल व्हायला पाहिजे आणि बदल होणारच आहे. आणि पुरुषोत्तम जाधव साहेब हे शिवसेनेचे आहेत. शिवसेनेमधून तिकीट न मिळाल्यामुळं महायुतीमधून तिकीट मकरंदाबाला गेले आणि त्या ठिकाणी घराणेशाही ही मोडीत काढण्यासाठी पुरुषोत्तम जाधव साहेब हे उभे आहेत. आणि 100% महाबळेश्वर तालुका असेल, वाई तालुका असेल, खंडाळा तालुका असेल, सर्व तालुक्यामधील बहुमताने विजयी होणार हे नक्कीच. बर, मला सांगा, का बदल का गरजेचा आहे? विद्यमान आमदारांनी किती कामं केली, काही नाही केली? गेले 15 वर्ष मकरंदाबा आमदार होते, पण काही गोष्टीत घराणेशाहीमुळं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि पुरुषोत्तम जाधव यांना निवडून देणार आहे. अच्छा, विद्यमान आमदारांची कामं झालीत का? नाही झाली. काय नाही झाली? बरीचशी कामं तशीच आहेत ना, रस्त्याची, लाईटची, पाण्याचा प्रश्न. अच्छा, ही सगळी कामं बाकीच आहेत. आता बर, कुठं पोहोचलाय विकास? विकास अजून अधुराच आहे. आता पुरुषोत्तम जाधव येतील, पुढे काय ते करतील एवढीच आमची आशा आहे. बर, मामा काय वाटतंय? हे लक्ष्मण पाटील आमदारांचे जे वडील होते ते आमदार होते, खासदार झाले. त्याच्यानंतर आमदार मकर पाटील 15 वर्ष आमदार होते आणि आता या आमदारकीचं परत तिकीट मागतात. भावाला लोकसभेचे नेतृत्व खासदार केलं. आज घराणेशाही बँक वगैरे त्यांच्याकडेच. निकृष्ट दर्जाची कामं देणे व जवळच्या माणसांना टेंडर देऊन हप्ते गोळा करणे आणि निकृष्ट दर्जाची कामं करणे हा त्यांचा व्यास आहे. आज त्यांची आमदारकीला सुरुवातीला जेव्हा ते उभे होते तेव्हाची प्रॉपर्टी बघितली आणि आत्ताची प्रॉपर्टी बघितली, जमीन आसमानाचा फरक आहे. अब्जावधी रुपयाचा फरक पडत. आणि हा सर्वसामान्य माणसाचं नुसतं जननायक लोकनायक म्हणतात, जननायक लोकनायक सांगते ते योग्य नाही. त्यांनी फक्त निधी खर्च करणे, त्याची टक्केवारी घेणे, निकृष्ट दर्जाची कामं करणे एवढं त्यांचा उद्योग आहे. बर,
आणि ह्या भागाचा कुठलाही विकास केलेला नाही. आज एवढी लोक इथं बेकार आहेत पोरं, तर कधी त्यांनी MIDCतनं कारखाने उभे केले नाहीत, एखादा उद्योग आणलेला नाही. आज त्यांचं गाव जरी बोपी गाव असलं किंवा शेजारी कवटे गाव आहे, तर तिथे एकही इष्टी थांबत नाही. आज 35 वर्ष राजकारण करतात, त्यांच्या गावाला एकही इष्टीचा स्टॉप नाही. एवढी लोकांची गैरसोय करतात. कोण आहे आता सक्षम उमेदवार कोण वाटते सक्षम- हे सगळं पाहता? सक्षम उमेदवारी पुरुषोत्तम जाधव योग्य आहेत, कारण आता ह्याच्या अगोदरच्या आमदार खासदार होते हे सगळे घराणीशाहीचेच होते. आता पिसाळांना पण उमेदवारी दिली शरद ते पवारांच्या घराणीशाहीचं ना, पिसाळच्या सासरे मंत्री होते, आमदार होते, त्यांची पण अशीच गळचेपी केली होती, त्यातून आमदार होऊन मंत्री झालेले. मग ह्याच आता- लोकांनी त्यांची गळचेपी केलेली होती, त्यातून ते लोकांनी लोकनायक म्हणून निवडून दिले. हा. आणि आता घराणीशाही नाही, पण मकरंद पाटलांची घराणीशाही आहे. आज DC जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडेच आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्यांच्याकडेच आहे, भुईज कारखाना त्यांच्याकडेच आहे. संपूर्ण जर नेतेपद त्यांनी सगळं सांभाळलं तर बाकीच्यांनी करायचं काय? मग आता पुरुषोत्तम जाधव समस्या दूर करतील का? करतील ना, हा? करतील ना, जरूर 100% करतील, 100% करतील. बर. आज आहे शिवसेना भाजपमधून इथून त्यांनी उमेदवारी मागितली होती, पण अजित पवारच्या दडपशाहीमुळे ही उमेदवारी मकरंद पाटलांना गेली आणि पुरुषोत्तम जाधवांचं तिकीट काटलं गेलं. मी भाजपचा वाय तालुका उपाध्यक्ष सरचिटणीस होतो आणि 12 साली मी पंचायत समिती लढलो नाही. बर. आज हिने अत्याचार पलीकडे दुसरं काही केलेलं नाही. बर, आपण आता इतरांना पण विचारूयात. चला, काय मग काय चाललंय? निवांत. निवांत. बर, काय हवा मतदारसंघात? हवा तर आता पुरुषोत्तम जाधवांची हवा दिसते. बर. त्याच्यामुळं बरेचसे लोकांना नाराजी आहे. प्रत्येक गावात आम्ही जातोय, प्रत्येक गावातल्या विषयी जे आहेत, पेंडिंग विषय जे आहेत, आतापर्यंत 15 वर्षामध्ये मकरंदाबांनी काहीही काम केलेलं नाही, 1 रुपयाचं काम केलेलं नाही. कुठल्या गावामध्ये ते गेलेले नाहीयेत. फक्त 5 वर्षानंतर निवडणूक आली की फक्त त्या प्रत्येक गावाचा ते दौरा करतात. असे सगळ्या लोकांचे हे आले. 15 वर्षात त्यांनी 1 रुपयाचं काम केलं नाही. ज्यावेळेस आता निवडणुका जवळ आले की 3 महिन्यापूर्वी रस्त्याची कामं केली. आता कवठेमध्ये पाण्याचा प्रश्न तिथं प्रलंबित आहे, तो बी अजून मार्गी लावलेला नाहीये. बऱ्याचशा पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न असताना सुद्धा त्यांनी प्रश्न एवढे विधानसभेमध्ये, आपण विधानसभेमध्ये जातो कशाला, त्यांना पाठवतो कशाला, बोलण्यासाठी, गावाचे प्रश्न मांडण्यासाठी. पण त्यांनी आतापर्यंत एकाही गोष्टीवर, एकाही गावावरती, कुठल्याच गोष्टीवरती त्यांनी परखड असं मत मांडलेलं नाही. मग त्यांना आता लोक त्यांना जननायक म्हणतात, आम्ही तर त्यांना मुकनायक म्हणतो. का की ते जातात, विधानसभेत जातात, पण एकाही गोष्टीवरती ते प्रश्न मांडत नाहीत, बोलत नाहीत. मग ह्यांच्या व्यथा आम्ही त्यांना निवडून देतोय. का निवडून देतोय? की आमचे प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले पाहिजेत, रोजगारांचा प्रश्न मांडला पाहिजे, युवकांचा प्रश्न मांडला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी सोडून त्या इतरच गोष्टी मागे लागतात. ठेकेदारी कोणाला मिळणार, रस्त्याचं काम कोणाला मिळणार, त्यांच्या म्हणजे त्यांचे घराणेशाही. आता लोकसभेची निवडणूक झाली, त्यांच्यातल्या लोकसभेतून त्यांच्या घरातलंच पद दिलंय, राज्यसभेवरती त्यांच्या घरातले नाही का माणसाला पाठवून दिले. दुसरे नाही आहेत का? दुसरे सामान्य कार्यकर्ते नाही आहेत का? गावातले कार्यकर्ते नाही आहेत का? कुठल्या कार्यकर्त्यांना त्यांचं काम केलंय? त्यांच्या सगळ्या शेजारच्या बगल बच्च्यांना घेऊन आपलं त्यांनाच ठेकेदारी द्यायची, त्यांनाच कामं द्यायची आणि त्यांनाच वर आणायचं. मग बाकीचे लोक कुठे गेली? का त्यांना कामं देत नाहीयेत का? प्रत्येक गावामध्ये, आता आम्ही ह्या बेलमाची गावामध्ये आलोय, ह्यांचे अनेक प्रश्न आहेत. रस्त्याचं काम त्यांचं पेंडिंग आहे, गटराचं काम आहे. अशा अनेक प्रश्न असताना सुद्धा ते त्या प्रश्नावर न बोलता, ते फक्त विकासाच्या मुद्द्यावर न बोलता त्या दुसऱ्या गोष्टीवरती त्यांना ठेकेदारी कशी मिळेल, कारखानदारी मिळेल. कारखानदारामध्ये ते आता किसनवीर साखर कारखाना आहे, त्यांच्या लोकांचे 6-6 महिने पगार झालेले नाहीत. एवढे प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा आपण त्याच आमदाराला निवडून देतोय. का निवडून देतोय? कारण की का ते घराणेशाही आहे. मग दुसरे नाही आहेत का? ते निवडून येऊ शकत नाहीत का? ते सक्षम नाहीत का? मग राजकारणी लोक बी काय करतात, पक्षधारी शरद पवार झाले, अजित पवार झाले, हे काय करतात, घराणेशाहीला पुढे आणतात. आणि सगळे भाजप बी म्हणते आम्ही घराणेशाहीला प्राधान्य देत नाही. मग हा विषय काय आता घराणेशाहीच आहे ना. म्हणजे तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांना पुढे न आणता तुम्ही फक्त घराणेशाहीला पुढे घेऊन जायचं. म्हणजे बाकीच्यांना काय करायची, बरोबर यायची 5 वर्षात फक्त बटन दाबायचं, त्यांना निवडून द्यायचं आणि त्यांचीच फक्त दोन्ही भांडे दूध बसायची. मग आम्ही काय करायचं? आमचा युवकांचा प्रश्न आहे, आमच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तुम्ही ह्या गोष्टीवर काही गोष्टी करत नाहीयेत. आता तुम्ही लाडकी बहीण आणली, लाडकी बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा तिला काय लागतंय, त्यांच्या गरजा काय आहेत त्या पूर्ण करा. त्यांना त्यांच्या गावामध्ये त्यांना एक आपलं ह्याच्या मार्फत
सरकारच्या मार्फत छोटे छोटे मोठे मोठे उद्योग त्यांना चालू करून द्या. त्याच्यातून त्यांना स्वतःचं कमवायला शिकवा. त्यांना तुम्ही 1500 रुपये देऊन त्यांना काय करताय, परत आणखीन हा पैसा कुठला देतोय सरकार? हा काय त्यांच्या खिशातला देत नाही, त्यांच्या घरातला देत नाही. हा सर्वसामान्याचा पैसा आपण देतोय, आपण टॅक्स भरतोय, त्या टॅक्स मधला वाचलेला पैसा हे देतोय. म्हणजे ह्यांनी ह्यांना वाटतंय त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी राजकारण करायचं आणि पुढं फक्त घराणेशाहीला घेऊन जायचं. मग आम्ही काय करायचं? आम्ही आता असं मतदारामध्ये वातावरण झाले. पुरुषोत्तम जाधव हा एक सक्षम उमेदवार आहे आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट असे ठामपणे मांडलेले आहेत आणि हे मुद्दे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जातोय, त्यांचे मुद्दे पटतात, लोकांना पटतात. ते लोक म्हणतात की आम्हाला आता वेळ आलेली आहे, आम्ही मतपेटीतून जे दाखवायचे ते आमचा तिसरा डोळा उघडून त्यांना दाखवू. पुरुषोत्तम जाधव ह्या सगळ्या समस्या दूर करतील का? करणार, 100% करणार. तो माणूस 2009 पासून संघर्ष करतात. त्यांना प्रत्येक वेळ डावलण्यात आलं. का डावलण्यात आलं? कारण की त्यांच्या पाठीमागे वारसा नाहीये, त्यांच्या पाठीमागे राजकीय बळ नाहीये, त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात नाहीये. तुम्ही फक्त ज्यांच्या पाठीमागे राजकारण वारसा आहे त्यांनाच पुढे घेऊन जाणार का? मग ह्यांना का नाही पुढे घेऊन जाणार? ह्यांना बी पुढे घेऊन गेला पाहिजे. आता शरद पवारांकडे त्यांनी गेले तिकीट मागायला, परत शिंदे साहेबांना सांगितलं, अजित पवारांना सांगितलं, सगळ्यांकडे गेले मागायला. सगळ्यांनी त्यांना उभं केलं नाही. का? त्यांच्या पाठीमागे वारसा नाही म्हणून. म्हणजे ज्यांचा वारसा आहे, ज्यांच्याकडे सगळं काय आहे, आता त्यांना तिकीट देणार का? मग ह्यांना का नाही दिलं? गाव कोणतं? गाव साळव, साळव गाव. भोर तालुक्यामध्ये. अच्छा. काय वाटतंय गावातला कल काय असेल यावेळेस? काय गावाचा कल हे असा चालतोय, चढ उतार चालतोय, दुसरा काय नाही झालं. अच्छा. काय गरज काय गावाची तुमच्या? गरज म्हणजे आता पाण्याची प्रश्न मिटलाय, रस्त्याचा प्रश्न मिटलाय, लाईटीचा आता आहेतच इथं. बर. आता शेती केल्याशिवाय तर पर्याय नाही, पण शेतीला पाणी नाही. आम्हाला पुनर्वसनाला जी जमीन दिली त्याला पाणी नाही. दुसरा प्रश्न एवढाच प्रश्न आहे, दुसरा काय प्रश्न नाही. आता नोकरीला मुलं आहेत ती आहेतच, ती काय इथे येऊन शेती करू शकत नाहीत. मकरंद आबा इथून मागचे 15 वर्ष आमदार होते का? आता काय करा, चालतंय. का हो? काय झालं पण? कसं आहे की हे छोटं मोठं काम होतंय, चला बाबा 10च्या मागे 1 करेल ते 10ला मान्य असतं. हे असं आहे. होतात का कामं? होतात का? येतात का? कधी आलेत का 5 वर्षात? येतात कधीतरी. बर. कोण कोण येते प्रचाराला? प्रचाराला म्हणजे सगळी जाता येणार आहेत. आता प्रचाराला सगळीच येणार आहेत. काय आपल्या खंडाळा तालुक्याला आमदार गेले 70 वर्ष झाले आमदार नाही. खंडाळा तालुका असा ओसाड म्हणून तालुका ओळखला जातो. त्यामुळं मला तर एवढंच वाटतंय की ह्यावेळेस पुरुषोत्तम जाधव हे आमदार झालेच पाहिजे. अच्छा. तुला असं वाटतंय खंडाळा तालुक्यातून कोणीतरी आमदार व्हायला पाहिजे? तुला काय वाटतंय? तुझं काय मत आहे बाबा? माझं तर असं मत आहे की आपल्या गेले आता इथं जवळ MIDC आहे, आपल्या लांब पण नाहीये, पण इथं जवळ MIDC असून त्याचा उपयोग काय? आमच्यासारखे काय करतात इथं? हमालकीच करतात ना. 12,000 पोरं अजून पण कामं करतात आणि बाहेरच्या तालुक्यातनं पोरं येऊन इथं कॉन्ट्रॅक्ट घेतात, गाड्या बिड्या लावतात कंपनीला. आम्ही काय करायचं? तर आमचं असं म्हणणं आहे, जर का ह्यावेळेस जर का आपल्या जर का तालुक्यातला जर का आमदार आला तर आमचे सगळे प्रश्न सुटतील, 100% सुटणार प्रश्न. अच्छा दादा, काय तरुणांच्या हाताला रोजगार नाही काय? रोजगार तर आहे, पण आपल्या तिथला आमदार आला म्हणजे बऱ्यापैकी प्रगती होऊ शकते. अच्छा. परिवर्तन घडलं पाहिजे. परिवर्तन का बरं? परिवर्तनाची गरज का? काय आहे, आजपर्यंत आम्ही ज्या सत्ता इथं पाहिल्या गेल्या 15 वर्षात असेल. आता आमचं वय तसं पाहायला गेलं तर माझं वय 23 वर्ष आहे. मी 15 वर्ष पाहतोय की आमच्या तालुक्याला एकच आमदार आहे, मकरंद जाधव पाटील. तर ह्यांनी स्वतःचं आडनाव देखील आजपर्यंत वापरलं नाही. जाधव ही खूप मोठी शोकांतिका आहे. आजपर्यंत त्यांना आमच्या तालुक्याला जे त्यांचं माहीत असलेलं नाव आहे हे मकरंद पाटीलच आहे. अच्छा. त्या पलीकडे देखील त्यांना जननायक म्हणून तालुक्यातील बरेच जे प्रस्थापित लोक आहेत की जे मोठे मोठे ठेकेदारी त्यांच्याकडे दिलेले आहेत, ते जननायक ही त्यांना पदवी दिलेली आहे. पण आमच्या मते ते मूकनायक आहेत, कारण विधानसभेमध्ये त्यांनी आजपर्यंत या तालुक्याची व्यथा किंवा 3ही तालुक्यांचा, महाबळेश्वरचा पर्यटन प्रश्न असेल, वाई तालुक्यातील रोजगारबाबतचा प्रश्न असेल, खंडाळा तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न असेल, आजपर्यंत त्यांनी कोणतीही भूमिका विधानसभेमध्ये मांडलेली नाहीये, अधिवेशनामध्ये कोणत्याही मांडलेली नाहीये. त्यामुळे मी त्यांना मूकनायकच म्हणेल. मूकनायक म्हणशील? बर. काय पुरुषोत्तम जाधवांचं विजन काय आहे?
साहेबांचं तू त्यांचं नाव घेतोय म्हणून हा. मी तुला विचारते, काही तुला माहिती आहे का त्यांच्या विजन बद्दल? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे जाधव साहेब स्वतः पोलीस खात्यामध्ये होते. क्राईम ब्रांच विरोधी त्यांनी म्हणजे क्राईम ब्रांच मध्ये असताना त्यांनी अनेक क्राईम विरोधी पथकांमध्ये कामं देखील केलेली आहेत. जाधव साहेबांचे वडील म्हणजे मी त्यांचा खूप मोठा फॅन असण्यामागचं कारण आहे की मी स्वतः अतिथचा असलो तरी जाधव साहेबांचे वडील हे भेळ विकायचे. भेळीचा छोटासा गाडा होता. त्या ह्याच्यामधून त्यांनी खूप मोठी प्रगती केली आहे. अच्छा. आणि आज त्यांची जी इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोगाला दाखवलीच गेलेली जी प्रॉपर्टी आहे तर ती 107 कोटींची आहे. ज्या घरामध्ये 70 वर्षांपेक्षा अधिक म्हणजे अगदी जसं स्वातंत्र्य मिळालंय तेव्हापासूनची ज्या घरामध्ये सत्ता आहे त्या घरातल्या प्रस्थापित आमदारांनी 3.79 कोटींची संपत्ती दाखवलेली आहे. म्हणजे आमचा आमदार एवढा गरीब आहे का हा प्रश्न पडतो. आजपर्यंत जनतेला लुटणारा हा आमदार खरंच एवढा गरीब असू शकतो का? आणि जाधव साहेबांचं खूप म्हणजे व्हिजनच्या जर बाबतीत मी बोलायला गेलो तर जाधव साहेबांचे मेनली व्हिजन्स आहेत. मांढरदेवला जाणारा जो रस्ता आहे, जो पर्यायी मार्ग म्हणून रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं, त्या मागे जाधव साहेबांनी अनेक वेळा पाठपुरावा केला पण सत्ता नसल्यामुळे त्यांना त्यामध्ये अपयश येतच राहिलं. दुसरा प्रश्न की स्थानिक MIDC असताना सुद्धा भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी आजपर्यंत अवेलेबल करून दिलेल्या नाहीयेत. त्यामुळे अनेक जे भूमिपुत्र आहेत ते रोजगारांपासून वंचित आहे. आम्ही एवढं शिक्षित असताना देखील आम्हाला रोजगारांपासून वंचित राहायला लागतं. तिसरं प्रमुख कारण ह्या मागचं की आज आमच्या शेतकऱ्यांची गरज खूप मोठी नाहीये. आमच्या जमिनी बऱ्याच वर्षांपासून ओसाड पडलेल्या आहेत. आमच्या जमिनी पिकत नाहीत आणि ह्याचं प्रमुख कारण म्हणजे इथं नसणारं पाणी. तर माझ्या आमदाराला माझी एकच विनंती राहील, ही निवडणूक काय सांगेल हे ठरवणार मी नाहीये पण येणारी जी जनता आहे ही नक्कीच आमदाराला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. पण मला आमदाराला एकच गोष्ट सांगायची की माझ्या या तालुक्याच्या हक्काचं पाणी जे तुम्ही बारामतीला चोरून पळवलंय तर ते माझं पाणी मला परत द्या आणि माझ्या शेतकऱ्यांना एकदा दिलासा द्या. माझ्या शेतकऱ्याला खळखळून हसू द्यात. ते पाणी माझ्या शेतकऱ्यांना परत तुम्ही अवेलेबल करून द्या. एवढीच माझी आमदाराला तुमच्या ह्या विशेष भारी या चॅनलद्वारे मी विनंती करेल. कारण मी आजपर्यंत खूप मोठा संघर्ष भोगलाय. साहेबांनी ज्या संघर्षातून उभे राहिलेत आतीत मधील प्रत्येक ग्रामस्थ त्या संघर्षातून उभा राहिलाय. आम्ही हा संघर्ष आजपर्यंत करत आलोय. तर माझी फक्त एकच विनंती आहे की माझ्या तालुक्याचं पाणी द्या, बाकी आम्हाला काहीच नको. अच्छा, तू राज ठाकरेंना फॉलो करतोस का? मी राज ठाकरेंना नाही फॉलो करत. मी आजपर्यंत ज्या व्यक्तीला फॉलो करत आलोय त्या व्यक्तीचं नाव पुरुषोत्तम बाजीराव जाधव आहे. कारण राज ठाकरे देखील सोन्याचा चमचा घेऊनच आले असतील पण पुरुषोत्तम बाजीराव जाधव हा माणूस भेळीचा गाडा ओढणाऱ्या वारकरी बापाचा मुलगा आहे. त्यामुळं आमची फॅन फॉलोईंग खूप मोठी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून चालणारे आम्ही लोक आहोत. अच्छा. त्यामुळे आम्ही नेहमीच अविरत जे कष्टकरी असतात त्यांचीच मुलं आहेत. त्यामुळे आम्हाला ह्यांची जाणीव आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेतलेला नाही. आम्ही मोठमोठ्या गाड्यांमध्ये आजपर्यंत फिरलेलो नाहीये. आम्ही साधी माणसं आहोत. फक्त आम्हाला बदल घडवण्याच्या उद्देशातून आम्ही यावर्षी निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. नाही तर आम्ही देखील व्यावसायिकच आहोत. आम्हाला व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, मला सांग काय रे बाबा, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात आता तर साहेबांचंच वार आहे, पुरुषोत्तम जाधव. आणि मी पण स्वतः मकरदाबांचं काम केलेलं आहे मागच्या पंचवार्षिकला. बर. हा आणि मग आता पुरुषोत्तम जाधव हो, का बरं? कारण त्यांच्या आम्हाला काही मुद्दे पटले नाहीत. त्यांनी आमचे काही गावाचे काम केले नाही. पाणी प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. बरं, कंपनी आली, कंपनीमध्ये रोजगार नाही. 12,000 काम करायचं. मी आता ITI करत आहे. आता ITI झाल्यावर काय करायचं आम्हाला? तेच काम 12,000 रुपयात काम करायचं. मग ITI करून उपयोग काय? मग त्यासाठी पण आम्हाला साहेबांची गरज आहे. साहेब असले आमदार तर इथं आपल्या स्थानिक लोकांना कंपनीत परमनंट जॉब भेटू शकतो. यासाठी मी आता पुरुषोत्तम साहेबांच्या पाठीशी आहे. ओके बाबांनो, एवढा रोजगाराचा इथं प्रश्न आहे. पोरं 12,000 कामं करतायत. लग्न होत आहेत का पोरांची? लग्नाचं पोरी देत आहेत का? लग्नाचं तर खूप अवघड झालेलं आहे. पण नवीन परिवर्तन झालं पाहिजे. खंडाळ्यात पुरुषोत्तम बाजीराव जाधव हे निवडून आले पाहिजेत. एकच आहे, कारण का आतापर्यंत ह्या खंडाळा तालुक्याने खूप भोगलेलं आहे आणि घाटाच्या खाली म्हणजे ह्यांनी एक संबोधलंय, हे घाटवाली काय करतात. पण आत्ताच्या काळात ठरू शकतो घाटवाली काय करू शकतात ते.
मामा कुठलं तुम्ही इथलंच का खंडाळा इथलंच की बर काय वातावरण आहे वातावरण बघा घड्याळाकडे बी तुतारीकडे बी वातावरण दोन्हीकडे समान वातावरण. घड्याळ तुतारी बर तरी अंदाज एक आपला आम्ही काय सांगणार शेतकरी वर्ग आमचा कितीला आहे मेथीची गड्डी काय तीसला लावली गिरायक कसं मागल तसं द्यावं लागतं. मागतात का जाती का जाते की जाते ना मिळतं ना चांगलं कुठलं 6 किलो मी बी टाकलं होतं हा त्यात 150 पिंडी गावली निम्मी जळून गेली निम्म्याच्या 75% जळून गेली. अरे बापरे अवघडच त्यात आहे. बायांना 300 रुपये रोज कसं शेतकऱ्याने जगायचं लय अवघड आहे शेतकरी. नफा नफा नाहीत बियाचं पैसे नाहीत निघले तर अरे देवा असंच होतं का दरवेळी दरवेळेस. आणि गेल्या वर्षी तर पाऊस नव्हता कॅनलला बी पाणी नाही काहीच नाही त्यामुळं कुठंच काय गेल्या वर्षी पूर्ण लॉस मध्ये. आता ह्या वर्षी जरा पाऊस झालाय म्हणून आजार पोचलाय पण पावसाने पिकं घालावलं त्यामुळं शेतकऱ्यांचं कोण वाली नाही कोण नाही वाली कोणच नाही वाली कोण का? वाली काय भरपाई कोण भरपाई देते का काय देते कोण नाही नाही ना. आता आबा तीन टर्म आमदार होते की आबा 3 टाइम आमदार जरी असलं तर त्यांनी जेवढं आता ते सत्तेत असते तर त्यांनी भरपूर काय केलं असतं. काय आता आता सत्तेतच आहेत की पण किती आता 2.5 वर्ष झाली सत्तेत. मग 2.5 वर्ष बाद झाली की 2.5 वर्षात आता ती पडेला बीजेपीने कॅनल चालवलाय खाली फास्ट कुठला वाघोशीवरून पलटण हा तिकडं हा. बंदिस्त करून अलीकडे खेड वंचितच ठेवले. खेड एक 4-5-6 गाव आहेत हा तिथनं लिफ्ट पद्धत करणार म्हणले ते केलं नाही काय नाही चाललंय आपलं फास्ट काम. तिकडं आमची रानांना पाणी नाही काय नाही लय नुकसान आमचं. पण आता मकरंद आबा अजित पवारांसोबत आहेत अजित पवार भाजप सोबत आहेत सत्तेतच आहेत की जरी असलं तरी त्यांनी आणलं पाहिजे ना पाणी आम्हाला. आणलं नाही का मग अजून तर नाही काय तसं नियोजन नुसते आश्वासनच आहे. कोण देते आश्वासन हेच बी पाठीमागे हे सरकार चालू सरकार देते आश्वासन बाबा लिफ्ट पद्धत होईल आमचं पण लिफ्ट पद्धत होईल म्हणून वाटत नाही आम्हाला. बर आता 3 उमेदवार आहेत महत्वाचे हा. अरुणादेवी पिसाळे आहेत मकरंद आबा आहेत ते हा. पुरुषोत्तम जाधव म्हणून पण आहेत हो माहितीये का हाय की. अच्छा काय वाटतंय मग आम्हाला आबाच वाटते. तुम्हाला आबाच पाहिजेत आबा बर नमस्कार जत्रा लोकशाहीची चर्चा वाईची सध्या आपण आहोत वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी मकरंद आबा पाटील अरुणादेवी पिसाळ आणि तिसरी लढत आहे ती म्हणजे पुरुषोत्तम जाधव अशी तिहेरी लढत वाई विधानसभा मतदारसंघामध्ये होतीये. आता या विधानसभेतल्या जनतेचा कौल नेमका कोणाला असणार हे जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलोय वाईतल्या खंडाळा या तालुक्यामध्ये. इथे काही लोक आहेत त्यांना विचारूया काय म्हणताय कोणाची हवा आहे मतदारसंघात तुतारी अरुणादेवी पिसाळ त्यांच्याकडे जास्त कल दिसतोय. का बरं असं का वारं फिरलं काय वारं फिरलं नाही बाकीच्याने काय सतरंजाच उचलायचे का फक्त बाकीच्यांना पण पाहिजेच ना काहीतरी काम त्यांनाही संधी मिळायलाच पाहिजे ना. तसं असेल तर मग पुरुषोत्तम जाधव पण आहेत की मग दोघांच्या लढाईत तिसऱ्याचा कदाचित फायदा होऊन जाईलच की. अच्छा असं होऊ शकतं जनता जनार्दने काही होऊ शकतं ना काही होऊ शकतं. खंडाळा तालुका निश्चितच पुरुषोत्तम जाधवांचे पण विचार करू शकतं. अच्छा आता पिसाळांची कामं इकडे कमी असले तरी शरद पवारांनी भरपूर इकडे कामं केलेली आहेत लोकांची. त्याच्यामुळे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते आहेत त्याच्यामुळे भरपूर जनता इथं शरद पवारांना साथ देतात म्हणजे त्यांचे चाहते आहेत इथे तसं बोलायला गेलं तर. त्याच्यामुळे पिसाळांना जास्त वाव आहे आणि मकरंद आबांची पण कामं इथं भरपूर आहेत तशी पाहता पण त्यांनी प्रत्येक गावागावात गट तट केलेत आणि त्या गटातटाचा फायदा एकमेकाच्या ईर्षिरीवर किंवा एकमेकावर खुन्नस काढण्यावर हे मतदान फिरू शकतं. काय वाटतंय कामं झाली आहेत का मग तशी काय चाललेलीच आहेत थोडीफार कामं फारसा विकास काय झालेला नाही पण आपली त्याप्रमाणे थोडक्या प्रमाणात कामं झालेली आहेत. पाहिजे तशी कामं काय झालेली नाही. बर काय वाटतंय विकास कुठे पोहोचला कामं त्यांच्या माणसांपुरतच मर्यादित आहे. अगदी स्पष्ट बोलायचं कोणाची आमदारांची त्यांच्या माणसांपुरतीच मर्यादित कामं आहेत. बर बाकी आता काय नो कमेंट. का बरं काय कामं व्हायला पाहिजे होती
आता कामं काय तसं सगळंच पेंडिंग आहे. इलेक्शन पुरतं तेवढं कुठं रस्त्याची डागडुजी म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून दावाई पुरतं फक्त आहे, बाकी काय नाही. थोडक्यात फक्त त्यांनी जे चालवलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना फक्त कामं दिली जाते, त्यांचेच माणसं जगवली जातात. बाकीचे गोरगरीब जनता तर अजून तशीच आहे. म्हणजे जर खरोखरच जर कामं असती तर काहीतरी बदल दिसला असता, पण अजूनही लोक जर त्यांना सोडून दुसरीकडे काम करतात त्याचा अर्थ त्यांची कामं नाहीयेत, म्हणावी अशी कामं दिसत नाहीयेत, म्हणून लोक त्यांना सोडतायत. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या 3 तालुक्यात हा मतदारसंघ आहे. परंतु खंडाळा तालुक्याला नेहमीच दुर्लक्षित केले गेलेलं आहे. आतापर्यंत सगळे आमदार जे काही झालेले आहेत ते महाबळेश्वर मेनली वाईचेच झालेले आहेत. आणि त्या हिशोबाने नेहमीच खंडाळा तालुक्याची कामं ही पेंडिंगच राहत गेलेली आहेत. मग कुठंतरी बदल असायलाच पाहिजे ना. आतापर्यंत जे काही कामं दिसत आहेत ते खंडाळा तालुक्यात एवढं आता MIDC असून इथल्या स्थानिक कामगारांना कुठं काम मिळतंय? सगळे बाहेरची लोक बसतात, मुलं इकडची तशीच मोकळी आहेत. अजून MIDC वरच कंट्रोल नाहीये. मग स्थानिक भूमिपुत्रांना कामं कुठं आहेत त्याचाही विचार केला पाहिजे ना. ते राजकारण सुद्धा एक वाईपुरताच मर्यादित राहिलंय. आणि खरे पाहता इथली MIDC, तिथले कॉन्ट्रॅक्ट, लेबर कॉन्ट्रॅक्ट किंवा बाकी स्क्रॅप आहे ते सगळं आमदारांकडेच आहे. इथल्या लोकल माणसांना कुठंच त्याचं स्थान नाहीये, कुठंच कॉन्ट्रॅक्ट नाहीये. म्हणजे कुठल्या गाड्या नाहीत, कुठल्या तरुण वर्गाला रोजगार नाहीत. हे सगळे प्रॉब्लेम आहेत. फक्त हे राजकारणापुरतं दाखवलं जातंय आणि बोललं जातंय. ऍक्च्युली कुठं प्रॅक्टिकली त्यांचं काम दिसत नाहीये, म्हणून लोक तुतारीकडे वळत आहेत. की त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा आहे की बाबा काहीतरी आता नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार आमच्यासाठी काहीतरी करतील, म्हणून लोक त्यांच्याकडे वळत आहेत. मला सांगा, तुतारीचा सक्षम उमेदवार वाटतोय का 100% निश्चितच तुतारीचा सक्षम उमेदवार वाटतोय. तुतारीकडे सर्व जनतेचा कल आहे. आम्हा सर्व खंडाळावासियांचा त्यांच्याकडे तुतारीकडेच कल आहे. अच्छा, काय वार आहे मतदारसंघात? आता या मतदारसंघात तुतारीचं वातावरण आहे पवार साहेबांचं. आणि खंडाळा तालुक्यात पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे लोकांच्या जनतेतूनच उद्रेक आहे की पवार साहेबांच्या बरोबर राहायचं आणि तुतारीला मतदान करायचं. काय म्हणताय, बाकी भाव बिव सगळं व्यवस्थित आहे का? रोजगार, एकटाच आहे मी. नाही शेतीमालाला भाव हाय, शेतीमालाला हाय, चाललंय 30 रुपयाने 35 रुपयाने. काय मग सुखी आहे का? समाधानी आहे? हा, समाधानी आहे, काय नाही टेन्शन. दुधाला बिधाला भाव सगळं चांगलं चांगलं सगळं चांगलं आहे. अच्छा, काय विद्यमान आमदारांनी कामं केली का नाही केली? करणारा करतोय, मरणारा बोलतोय. आपण काय नसतं तर करायचं. जे चांगलं दिसत चांगलं चांगलंच, वांगाळ काय आपल्याला करायचं. मत एक दिवस दिलं म्हणजे झालं, त्याचा विषयाचं कल्याण काहीच नाही. 5-4 वर्ष काढणार झाला ते. 15 वर्ष काढली की आता नाही काढणार का, पण आमचं काय कोण येईल त्याला मत देणे बघले राहावं. कुणाला देणार मग? कोण येईल जो चांगला दिसेल त्याला देऊन टाकायचं. कोण चांगलं दिसतंय तसं काय नाही, समोर आल्याशिवाय काय म्हणतेस. अरे बापरे, समोर आल्याशिवाय. बर, इथलाच का भैया तू? हा, मला सांग, काय कुणाचं वार आहे? कुणाचं वार आहे इथं? इलेक्शन लागले भावा, कुणाचं वार आहे इथं? आबांचे. आबा? मकरंद आबा. मकरंद आबा वय. बर बर, तुला काय वाटतंय? मकरंद आबा. लोक म्हणतात परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. हो, बदल तर पाहिजेच, बदल झालंच पाहिजे. मग कोण पाहिजे बदल म्हणल्यावर? एखादं चांगलं पाहिजे की सगळ्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे. का मकरंद आबांनी केलं नाही 15 वर्ष? केलंय की, पण त्याच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे ना. अच्छा, पोरांना एसटी नाही वेळेवर, ते तेवढं झालं पाहिजे. एसटी नाही? कुठून कुठपर्यंत नाही? आता आम्ही येतो सुरूरवरनं, सुरूरला एसटीत थांबत नाही. बर, तेवढं पोरांचं झालं पाहिजे ना. ते कुठून कुठपर्यंत? सुरूर वरून हो, तिथपर्यंत खंडाळ्यापर्यंत. एसटी नाही? हो, आम्ही आता गाडी होतो रोज कॉलेजला. बर 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 बर. मग आता 3 उमेदवार आहेत, माहित असेल कोण कोण आहेत? अरुणाताई पिसाळ, मकरंद आबा आहेत, इकडचे डॉक्टर नितीन सावंत. बरोबर. त्यानंतर हे पुरुषोत्तम जाधव पण आहेत, माहितीत का? माहिती. बर, काय चान्सेस आहेत? काय आता माहित नाही एवढं. बदल म्हणून कुठल्या नव्या चेहऱ्याकडे बघतोय? अरुणादेवी पिसाळ की पुरुषोत्तम जाधव? नाही, एवढं नाही माहिती. नाही माहिती? अरे देवा, तुला माहितीये का? बर, तुला जर सांगितलं की एका नव्या चेहऱ्याला मतदान दे, तर तू कुठल्या एका नव्या चेहऱ्याची निवड करशील?
बर, अरुणादेवी पिसाळ. चला पुढे विचारू. काय म्हणतो भैया? काय विकतोय? भेंडी कशी आहे? 20ला पावशे. 20ला पावशेर? अरे बापरे. किलो घेतली तर कशी देणार तू? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो, 30 रुपये अर्धा किलो, 15 रुपये पावशेर. नाही 20 रुपये पावशे. पावशेर घेतली तर 20 हो आणि किलो घेतली तर 60 रुपये. 60 रुपये. बर, निघतो का खर्च बिर्च? निघतो ना. काय तू आता इकडचाच का? हो. काय वार आहे इकडे निवडणुकीचं? निवडणुकीचं तर आमच्या इकडे तर तुतारीच वार आहे सगळं. तू तरीच वार आहे. आबा नाही वे? आबांना पण आहे. आबांना पण ये की इकडे, ये की जरा उठ गाडीवर नाही ये भावा. सगळी पद एकाच घरात असतील तर ह्या तालुक्यामध्ये खंडाळा तालुक्याला काय वंचित राहिला. खंडाळा तालुका, खंडाळा तालुक्याला कुठलंही पद भेटलं ना राजकीय, त्यामुळं खंडाळा तालुका कायम पाण्यापासून सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिला. बर, आणि सगळी पद एकाच घरात असल्यामुळं ह्या मतदारसंघात बाकीचे राजकीय कोण एखादा नेतृत्व करू शकत नाही का, हा प्रश्न सर्वसामान्याला बर. पडला. आता तुला संधी दिली तर तू करशील का? करणार 100%, पण मला अजून मतदानाचा अधिकार नाही. बर, पुढे जाऊन दिला तर करणार 100%. कोण व्हायला आवडेल तुला? कुठला नेता व्हायला आवडेल? नेत्यापेक्षा समाजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या हिशोबाने मी सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व सुविधा पोचवी. आणि आता काय सुरू आहे? आता काय 80% राजकारण, 20% समाजकारण, आणि 3 वर्ष सलग आमदार असून त्यांनी खंडाळा तालुक्यासाठी म्हणावं असं 15 योगदान दिलं वर्ष, नाही. 3 टर्म. हा, 3 टर्म आमदार असून त्यांनी खंडाळा तालुक्यासाठी म्हणावं असं योगदान दिलं हा. नाही. त्यामुळं आम्ही सर्व तरुण जनता तुतारी सोबत, पवार साहेबांसोबत राहील. बर, तू जर खंडाळ्याचा आमदार झाला, वाईचा आमदार झाला, काय करशील तू इथं? काय तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना करून जी ह्या आमदारांनी 15 वर्षात केलं नाही ती करण्याचा प्रयत्न करेल. बर, आता मला सांग, मकरंद आबा, अरुणादेवी पिसाळ, पुरुषोत्तम जाधव काय त्यांनी सातत्याने जर टिकून राहिले असते तर ते भविष्यात खंडाळा तालुक्याचा आमदार झाला असता. पण त्यांनी ह्या पक्षाने त्या पक्षात, त्या पक्षाने या पक्षात, त्यामुळं लोकांची नाराजी त्यांच्यावरून भरपूर आहे. अच्छा. आणि आबांनी काय खंडाळा तालुक्यावर कायम अन्याय झालेला आहे, त्यामुळं आम्ही अरुणादेवीला पसंत करेल. बर, इकडे भैया, तुझं काय मत रे? अरे तुझा मित्र नेता व्हायला निघाला आणि तू काय मत नाही म्हणतो? झाला त्यालाच मतदान करायचं. भविष्यातला आमदार होईल तो. आणि तू बघू आता पुढं. सतरंजा उचलणार का? नाही, खुर्च्या मांडतो की तिकडे. पुढच्या म्हणणार का? काय म्हणता तुमच्या इथल्या एमआयडीसीत 12-12 हजाराला पोरं कामाला लागतात म्हणतात. 12,000 कामाला पोरं येतं. कोण 10,000 देते, कोण 12,000 देते, कोण 14 देते. ते इथे MIDC संपूर्ण इथं आहेत. पण ते MIDC मध्ये लोक पोरं काय म्हणते ते B.Com वाले पाहिजे, ह्याच्यावाले पाहिजे. आता लोक काय करणार, गेले इतराला ते म्हणते ते आमच्यापाशी पोरांची गरजच नाही. आम्ही त्यांना सांगायला गेलो म्हणलो आमच्या इथं पशी आमची पोरं 15वी 12वी शाळा शिकलेली आहेत. ते आमच्या पोरांना नोकरी तर लावा आणि काहीतरी पुढं मार्ग चालून द्या. काय होतंय मग अशा वेळी? काय अडचण येते? अडचण आता पोरं आमदारांना इतर गेलं तर आमदार म्हणतो बघू आपण हे करू ते करू. अच्छा, बर, मला सांग काय प्रश्न आहेत तालुक्यातले? तालुक्यात पाणी प्रश्न आहे. आता या गावामध्ये आला, साळव गावामध्ये आला, तुम्ही बघितलं रोडने आला असाल तुम्ही, रोडला लाईटीचा प्रश्न आहे. लाईट आता गावामध्ये रोड झालेत पण रोडची लाईट नाहीये. बरं, तसं म्हणायला गेलं तर आता गावाशेजारी MIDC आहे केसुर्डे गावामध्ये. MIDC मध्ये आता साळव गावामधले किती जण परमनंट नोकरीला आहेत हे बघा तुम्ही पहिले. आमदारांनी आतापर्यंत आमदाराच्या 15 वर्ष झाला आमदार आहेत मकरंद पाटील, तर त्यांच्याकडे MIDC त्यांच्या ताब्यामध्ये आता सध्या बघायला गेलं तर नोकरीची संधी नाहीये. 12,000वर काम करतात पोरं. पोरी देतात का ह्या पोरांना? नाही ना देत. लग्न कशी होतात का देताल? कामाला नसतील तर पोरी कशी देताल ना? काय म्हणतात लग्न मग व्हायचा माणसं? प्रश्नच येत नाही ना. का त्यांना कामाला परमनंट नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. आता मी उच्च शिक्षित सुशिक्षित बेरोजगार आहे. माझी BSc ॲग्री झालेली आहे, तर मला इथं MIDC मध्ये कुठं जॉब भेटत नाहीये. असं आहे, लग्नात सोडूनच द्या. जॉबच नाही तर लग्न कसं करताल ना? नोकरी नाही तर छोकरी नाही, असं आहे का? हा, नोकरी नाही तर छोकरी नाही. अच्छा, बर, चला बाकी कोण? नमस्कार. तुमचं काय म्हणणं आहे? नोकरी नाही तर छोकरी नाही? हो, नोकरी नाही तर छोकरी नाही. पण ह्या खंडाळा तालुक्यात आतापर्यंत वीज पुरवठा, बाकीच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच
गोष्टी राहिलेल्या आहेत. आमदार खंडाळा तालुका वाय महाबळेश्वर ह्या खंडाळा तालुक्याचा आमदार हा पुरुषोत्तम बाजीराव जाधव हे झालेच पाहिजेत ह्या वर्षी तरी. आपण सगळ्यांनी ऐकलंय वाई विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचं नेमकं मत काय आहे, त्यांना यंदा काय हवंय ते 23 तारखेला उघड होईलच. पण तुम्हाला काय वाटतं, वाई विधानसभेचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती जर तुम्हाला सुद्धा पाहायच्या असतील तर विषयच भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.